नाशिक अंबड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत देण्याचा उपक्रम नुकताच पार पडला. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग सचिन बारी, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आम्ही कुठेतरी जनतेच्या सेवेसाठी किंवा जनतेसाठी आम्ही जे काम करतोय ते खऱ्या अर्थाने आम्हाला त्याचं समाधान मिळतं. त्याबाबत आपल्याकडून मिळणारे जे 2 शब्द असतात आम्हाला ते आमची ऊर्जा वाढवतात. त्याचप्रमाणे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुद्धा वेळोवेळी चोरीला गेलेल्या मालमत्तेबाबत दखल घेतली जाते आणि त्याबाबत आम्हाला मार्गदर्शन केलं जातं. आणि त्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने त्यांनी जे प्रोत्साहन देतात आम्हाला वरिष्ठ अधिकारी आमचे, त्यामुळेच आम्हाला ही ऊर्जा मिळते. त्याच्यामुळेच आम्ही अत्यंत खडतर परिस्थितीत दिवस रात्र न बघता किंवा परिस्थिती न बघता आम्ही आपल्या मुद्देमालापर्यंत पोहोचून आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडून शक्य तेवढा जेवढा चोरीला गेलेला आहे किंवा ठगलेला आहे सर्व मुद्देमाल आम्ही हस्तगत करून तो आपल्याला सुपूर्द करतो. अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमधील तब्बल 64,11,989 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. यामध्ये 239 ग्रॅम सोन्याचे दागिने, 31.93 लाख, 3 चोरीचे वाहने, 4.4 लाख, 15 मोबाईल फोन, 4.84 लाख, 10 लाखांची कॉपर वायर तसेच गहाळ झालेल्या 64 मोबाईल फोनचा 12.30 लाख समावेश आहे. तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील 9 गुन्ह्यांमधील 6,03,160 रुपयांचा मुद्देमालही संबंधित फिर्यादींना परत देण्यात आला. अशा प्रकारे एकूण 70,15,049 रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत मिळाला. आज अंबड पोलीस स्टेशन येथे अंबड विभागातील सर्वच पोलीस ठाणे, विशेषतः त्याच्यामध्ये अंबड आणि इंदिरानगर या 2 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जो काही मुद्देमाल फिर्यादींना परत देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला, त्याच्यामध्ये एकूण विविध गुन्ह्यातला तब्बल इंदिरानगरचे 9 आणि अंबडचे 12 अशा पद्धतीनं दोन्ही गुन्ह्यांमधला मिळून अंबडमध्ये एकूण 69,75,000 रुपये आणि इंदिरानगरमध्ये 6 लाख असा एकूण 75,75,000 रुपयाचा मुद्देमाल, ज्याच्यामध्ये 64 मोबाईलचा पण समावेश आहे, असा मुद्देमाल परत देण्यात आलेला आहे फिर्यादीला. तर आपण ऑलरेडी या ठिकाणी बघितलं असेल, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं खरं तर फसवणुकीचे जे गुन्हे होते, चिटिंग म्हणजे ज्याच्यामध्ये पोलीस बतावणी करून जो गुन्हे उघडकीस आलेले होते, ज्याच्यामध्ये अंबड डीबीनं अतिशय चांगलं काम केलं होतं, तो देखील मुद्देमाल आपण आज फिर्यादींना परत दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही ऑटो रिक्षाज आहेत, काही मोटरसायकल्स आहेत आणि इव्हन 67 आपण मोबाईल्स आहेत. असा एक वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी गुन्ह्यांचा मोबाईल आहे, मुद्देमाल आहे सॉरी. आणि प्लस अपार्ट फ्रॉम दॅट आपण बघितलं असेल तर केबल देखील जी BSNLची चोरीला गेली होती ती देखील आपण परत दिलेली आहे अंबडच्या गुन्ह्यामध्ये. तर एकंदरीतच आमचं समस्त नागरिकांना देखील आव्हान आहे की आपण दक्ष राहिलं पाहिजे, आपण सजग राहिलं पाहिजे. एक तर सगळ्यात पहिले आपल्यासोबत असा कुठला चोरीचा किंवा इतर कुठला गैरप्रकार होऊ नये याकरता प्रतिबंधात्मक उपाययोजना तुमच्या लेवलला तुम्ही केल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये CCTV लावणं असेल किंवा तुमच्या डोअर लॉकिंग सिस्टम असतील किंवा GPS ट्रॅकिंग असेल, अशा ज्या काही प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रॉपर्टी ऑफेन्सेस होऊ नये याकरता करणं शक्य आहे ते आपण केल्या पाहिजेत. आणि तरीही जर का दुर्दैवानं तुमच्या बाबतीत त्या प्रकार घडला तर तुम्ही पोलिसांकडे विनाविलंब आलं पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी कसोशीनं प्रत्येक गुन्ह्याचा तपास करून त्याच्यामध्ये मुद्देमाल हा फिर्यादींना परत देण्याचा प्रयत्न करत असतो. एक चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आमचे अंबडचे ACP सचिन बारी खरं तर ते या ठिकाणी नाही तपासात व्यस्त असल्यामुळे, प्लस सिनियर PI आमचे अंबडचे राजपूत साहेब आणि सिनियर PI इंदिरानगरचे कारंडे साहेब आणि सर्व आमची दोन्हीकडच्या DVच्या टीम्स आणि सर्व ह्याचे तपासी अंमलदार आणि ज्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मेहनत घेतली आहे अशा सगळ्यांचं मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. धन्यवाद. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल परत देण्याच्या कार्यक्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण समोर आले आहे. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.